ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। दे रे मोहन, पैसे दे. तात्याने त्यापाशी पैसे दिले ना. चला न पैसे आण बरं, कार्यक्रम करायला जायचं. अरे मी येतो ना तुमच्यासोबत कार्यक्रम करायला, पण पैसेच भेटायचे आहे ना. तात्याच आले नाही इकडे. पाटीलचा गहू चालू आहे वाटतं ना. हार्वेस्टिंग कर ना. अरे मग कधी देते पैसे? हा, पूर्ण गहू इकवा केल्यावर देते काय? पहिले पैसे द्या म्हणा, मग इकजा तुमचा गहू. अरे नाही ना रे, गहू इकायच्या पहिलेच देते ना. सबोरी तर धरधराची. कसं आहे, कार्यक्रमाचा झालाय टाइम, पण कार्यक्रम बरोबर टाइमावर झाला पाहिजे. तर माणूस बरोबर मग जेवण घेऊन करते. किरकिरे आले होते बा घरी. ते म्हणे तू गहू घेत असतो म्हणे उधळ्यात नाही, तर आपला गहू आहे म्हणे 6 एकराचा पट्टा. सांग म्हणे. चालला जाईन तू. त्याला म्हणा एक मंडप टाकून दे चांगला मोठा ढाटा, आणि 2 कूलर लावून दे म्हणा आजूबाजूले. देतो म्हणा बुवा त्याला गहू सांगून. हा मोहनदा, तसं जमते. त्याला गती गती चालू होऊन जाते. बस कानाले खडा. एवढ्या उन्हीत नाही राहत बा गहू सोंगाले. जमतच नाही ते. मग एक काम कर मोहनदा, तू रात्रीचा गहू सोंगायला चालला जात जा. रात्रीचा नाही, दिवसाचा नाही. ते गहू सोंगायला जातच नाही मी आता एवढ्या उन्हीत. अरे नमस्कार तात्या साहेब. अरे नमस्कार नमस्कार. घरी गेलतो मोहन मी त्यावाल्या. मी म्हटलं घरीच असं ना, उन्हाई लागली करू राहिला म्हटलं. घरीच असं म्हटलं तर घरी नाही आहे म्हणे, बाबा पांटीला उघडला म्हणे. आराम आहे ना आता सगळ्याले. हा, अरे ऊन आहे का काय होय? काय विचारता तात्यासाहेब तुम्ही? इकडून पांढरा पाणी पेला माणूस का तिकडून पिवळंच काढे ना? पिवळं घाम. विचारच पडला होता राजीव, कसं करावं काय करावं म्हटलं. ए बस बाबा, मी म्हटलं कानाले खडा. कसं तरी टायमापर्यंत करून दिलं तुम्हाला. हा, हे घ्या तुमचे 3000 रुपये. झाले तर तसे तुमचे 2700 रुपये होते, पण 300 रुपये मी शिल्लकचे देऊ राहिले तुम्हाला. काय हो तात्या, मग आता आम्हाला तुम्ही वावरातल्या कोणत्याच कामाला नाही सांगत जसा. आता त्याच्या मशीनच आली म्हणते हार्वेस्टिंगची. मग आता कसं? आता जिकडे मला परवडलं आणि माझा टाइम वाचू राहिला असन तिकडे मला करायला काय हरकत आहे? मशीनचं काम मशीनच करते. पण उद्या पूर्ण गहू निघून साफसफाई होऊन कटाई करून सगळं ओके काम होऊन जाते आपलं. तर गहू भरायला लागत नाही का तुम्हाला कोणी ना कोणी? मग यायला घेऊन जा ना. हा, सल्ल्या शाहरुख्या मन्या आहे, हे गहू भरायला घेऊन जातील तुम्हाला. हा, त्याच्यासाठी तर माणसं पाहिजेच. त्याच्यासाठी चालू ना मी यातला पैसे देऊन द्या, आणि त्याच्यासाठी सकाळी माणसं घेऊन घ्या. हा, त्याच्यात माया बी आहे गहू भरणं, आणि पाटीलचा आहे आणि देवानंद भाऊचा आहे. मोहन तू रे, तू येतं काय? नाही मी तर नाही येत. मा पाटीच्यानं वाचणं होत नाही, त्याच्यानं मी ते पोते भरायला येत नाही. आमचं जमते का पाण्यात आत्या? आम्ही येतो ना पोते भराले. अरे नाही रे बाबू, हलके पोते नाही राहते. उद्या मग तुम्ही 4 जण येऊन जाता. हा, नामदेवराव तुम्ही, म्हण्या तू, सल्ल्यान शाहरुख आहे, बस 4 जणात निघून जाते ते पोते भरणं. 12 रुपये पोतं देईन. भरणं, उचलणं आणि खाली करणं सगळं तुमच्या इकडे. 100 पोते आहे ते. 50 क्विंटल झाला गहू आपल्याला 5 एकरात. एक नंबर झाला मग तुम्हाला तर 5 एकरात 50 क्विंटल. अरे ते पाणी नाही आलं म्हणून जमला आपला ताल. पाणी आलं असतं झालं असतं. मग चला येतो मग मी. चलते मोहनदा, पैसे द्या आम्हाला. 6000 रुपये दिले तात्यानं. 3000 पहिले दिले, 3000 हे दिले, म्हणजे 375 रुपये रोज पडला तुम्हाला. देणं तर पैसे तर दे तू पटकन, आणि जाऊ दे आम्हाला इथून. बरं झालं ते हार्वेस्टिंग वाल्याला दिलं. एवढ्या उन्हीत कोणते मजूर काम करू राहिले पहा बरं. सकाळपर्यंत तर मस्त होऊन जाते ते. तात्याचा गहू निघून जाते, घरी येऊन जाते. चलू राहिला का मोहन तू रिचार्ज माराले? आम्ही चाललो नाही तर आता. म्हण्या तुम्ही लागला का रे याच्या नांदी? अरे मी फक्त सोडून देऊ राहिलो, मी थोडी जातो. ते बी गाडीत 50 रुपयाचं पेट्रोल टाकायला लावलं त्याच्यानंतर. तसं नाही, मी काही येत नाही पांट्याला सोडून. तुम्ही माझ्यासाठी पार्सल घेऊन येजा. मोहनदा आम्ही येतो सोडा पिऊन. तोपर्यंत तू मसाल्याचे पानं बनवून ठेवतो. मस्त टाकजो, इलायची, लोंग, सोप सगळं माहितच आहे तुले. बरं ठीक आहे. गरमीच्यानं पुरा परेशान झाला माणूस. लहान गरमी हो का काय होय, अधिक तर मे महिना लागायचाच आहे. एवढे फोनावर फोन करू राहिले, एक फोन नाही उचलू राहिले ते. हा, इथं गरमी किती होऊ राहिली. वरचा कूलर काढायला लावणं त्याले. त्याच्यासाठी फोन केला ना का वरचा कूलर काढून द्या, चालू करून द्यावं. फोन लागूनच नाही राहिला त्याले. अरे गहू काढणं चालू आहे ना, बरोबर आहे त्याचं बी. तो तिकडे नाही राहीन काय, का इकडे राहीन का? मग ते सकाळपासून गेला तो, तर आलाच कुठं घरी? आले वाटते, गाडीचा आवाज येऊ राहिला. आले निघाला का सगळा गहू आपला? सांगतो ना, सगळंच सांगतो ना. थांब तसं ठेव तर धर. सकाळपासून गेलो माणूस तर आता आला ना. जेवायला वाढ बरं तू. वाढतो, पहिले हातपाय तर धुवा तुम्ही. हातपाय धुवेपर्यंत तर जेवायला वाढ तुम्ही. काय म्हणते गहू आपला? निघाला का निघाचा आहे? सकाळी 4 वाजेपर्यंत आपला पुरा गहू होऊन जाते. 4 माणसं सांगितले आहे भराले आणि खाली कराले. इतक्या लवकर लगे कसं काय झालं? पहिले तर ते पाटीलच्या वावरात चालले होते ना, मग देवानंद भाऊच्या, आणि मग आपल्या वावरात येऊ राहिले होते ना ते हार्वेस्टिंग करायला. देवानंद भाऊ म्हणे तुमचं थोडं सगळं उरलाय म्हणे, तुम्ही करून घ्या म्हणे, आणि नंतर मग आपलं करतो म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे बुवा, नाही काय. जराशी उठ म्हटलं आणि पंखा लाव बरं, लय गरमी येऊ राहिली. आजी पंखा चालूच आहे, पहा वरतं जराशे. अरे बापरे, एवढ्या स्पीडनं घुमू राहिला तरी हवा काहीच नाही. गरम गरम वाफा मारू राहिला. आता कूलर काढा लागेल आता. कूलर साठीच तर तुम्हाला किती फोन केले का लवकर या कूलर काढून द्या वरचा. अरे उचलाचा होता 2 जणांना, आणि घेऊन यायचा होता. मग त्याच्यात काय एवढं? आता 2 जण आहे तुम्ही, तर वरतं चालले जा, कूलर घेऊन या खाली जा. चल बरं कूलर घेऊन येऊ खाली. अरे काय गरमी हो का काय हो, हे काही समजून नाही राहिलं. आई कूलर लाव बरं. बिल येते रे बाबू, नंतर लावा लागते मे महिन्यात. आता सध्या थोडी लावा लागते. अरे बिल येते, पण गरमी किती उरायली हे तर पाय पहिले. मे महिन्यात काढा लागते कूलर, सध्या काढू नको.
अरे मला झोप नाही लागू राहिली ना. किती गरमी येऊ राहिली, तुम्हाला गरमी नाही येऊ राहिली काय? मे महिन्याशिवाय कूलर निघणार नाही, काही कर तू. पुरा जंग खाऊ राहिला तो. कलर मारून त्याला कसं तरी ठेवा लागते. अंधनात आलेला कूलर ये ना तिकडे, काय गोष्टीच करसान काय? बरोबर पकडजो, नाही तर देशील ठेवून ना पायावर. ठेवायच्या अगोदर सांगजो मला कुठं लावायचा, कुठं आहे म्हटलं हा. बस इथंच लावणं. दरवर्षी लावतो तिथंच लावा लागते ना. का कुठं ठेवतो तो, टीव्हीवर ठेवतो काय? अरे थांबा ना, पाणी घ्यायचं टाकसान. टपणी आणू का त्याचावाला? पहिले चेक तर करून पाहू दे, चालू आहे का बंद आहे तर. अंधनात भेटलेला होय तो आता. कसा दिला आणि काय दिला त्या मामानं. कूलरही द्यायचा होय काय? आता पाय ना आजकालचे मामा काय काय देते, आणि त्या मामा पाय चालले ते 500 रुपयाचा कूलर घेऊन. काय काय म्हणून करायला तुम्ही? अरे मामानं तरी 500 रुपयाला कूलर दिला. तुमच्या मामानं काय दिला आतापर्यंत? येते मस्त आणि मटण खाऊन चालले जाते. काय दिलं म्हणून तू? अरे माझ्या मामाच होय ते म्हणणार रे का हुंडा नको घेऊ म्हणून या पोरीपासून. मग तुम्ही तर वाचले, नाही तर 10 लाख रुपये हुंडा घेतला असता म्हटलं त्या टायमाला मी. आणि जमीन घेऊन घेतली असती 10 लाखाची. माझ्या मामाच होय तो म्हणणार आहे का घेऊ नको म्हणून हुंडा. तुला चांगल्यानं सांगू राहिलो, माझ्या मामाविषयी काही बोलायचं नाही. आणि तुम्हाला सांगतो चांगल्यानं का मामाविषयी काही बोलायचं नाही. त्यानं दिला तसंही कूलर. अरे काय कूलर द्यायचा होता काय, मग एसी द्यायची होती. दर उन्हाळ्यात तो चालू नाही होत. मशीन टाका लागते त्याच्यात, आयलिंग करा लागते. नाही तर मग त्याचं वाला ते तांबत जाईन बटनच खराब होईन. कोणता दिला बाबा 500 रुपयात? सेकंड हँड दिला तो भंगार मधला. कसा आहे देव दिला तसंही मामा ना. नाही मग तुमच्या मामाला मागा ना एसी. माझ्या मामाला तर एक एसी मागितली तर 2 द्यायची होय. लाडाचा आहे त्याचा भाषा. पण तू ये कसं, तू काय लाडाची नाही आहे काय? एक कूलर दिला फक्त त्या मामानं, 2 तर द्यायचे होते. हा खराब झाला तर हा वापरतो बाई. बंद करा रे तुमच्या नाटकं फालतूचे. चल कूलर चालू करतो पहिले, गरमी येऊ राहिली. जाय डायरेक्ट वर टाकला मी तो वायर. बटन दाबून पाय तिकडून. चांगले दाब ना बटन दाबून राहिली का नाही दाबून राहिली? चालूच तर नाही उराला हा. कंडेन्सर गेलाय वाटते तो आलं. कंडेन्सर बदलून पाहा लागन. पहा लवकर काय गेला येतं आणि तो चालू करून द्या तुम्ही आजच्या दिवसात. अरे मी काय कूलर दुरुस्तीवाला होय काय? आताच्या आता चालू झाला पाहिजे तो. मला वाटू राहिलं असं का कंडेन्सर गेलाय म्हणून त्याचं वालं. काय गेला आहे काय नाही ते करा लवकर आणि कूलर दुरुस्ती करा तेवढा. थांब पाहू दे मला कंडेन्सरचं काय आहे ते. बटन बंद कर तिकून, नाही तर देशील मला करंट एखादा. घ्या केलं बंद केलं. बटन बंद केलं ना व, नाही तर बस चिपकन तो तिथं. कूलरचा मोठा शॉर्ट खराब लागते. केलं ना बंद. काही जमून नाही राहिलं ते. पुरा खतम झाल्यासारखा दिसला कूलर. पुरा जंगी पकडलाय त्यानं. नवीनच कूलर आणा लागन, त्याच्याशिवाय तो तालकाही जमत नाही. तोपर्यंत आता पंख्याची हवा खा गुपचाप. कूलर आणल्यापेक्षा एसीच घेऊन येणार तुम्ही. हे घडीचं कामच नाही, खराब होईल दरवर्षी. आता तू एक पाय, तुला एसी पाहिजे का कार पाहिजे? त्या दोघांपैकी निवड. त्या दोघांपैकी एक देतो मी तुले. नाही मला कूलर आणि कार पाहिजे. हा तेच म्हणून राहिलो मी. चला चुपचाप झोपा आता. उद्या सकाळी काय आहे ते पाहू. चल येतो शांती गहू घेऊन. जेवायचं तयार ठेवतो तू. आल्याबरोबर भूक लागते मग. ते कूलरचं पाहिजे तेवढं. आता राहू देऊ का पहिले गव्हाचं? पहिले कूलर आणायला जाऊ काय? राहू देतो गहू. पहिले कूलरच घेऊन येतो त्याला. घरी राहिल्या गरमी येऊ राहिली तुले. नाही तर नका आणू, मला काही घेणं देणं नाही त्याचं. आज कोणी हलकी कूलर आला पाहिजे, नाही तर जेवायला करीन नाही. गरमी होते मार. त्या मामाले फोन कर आणि त्या मामाले माग. हा कूलर नाही दिला म्हणा तुम्ही अंधनात चांगला. दुसरा द्या म्हणा चांगला कंपनीचा. अरे काय ह्या कपड्यावर चालला का म्हणे तू? पोते उचलाले आणि गहू भराले काही समजून नाही राहिलं त्याला. जाणं ते कपडे बदलून येणं. एवढ्या चांगल्या कपड्यावर येऊ राहिला का तू? मग आईनं काय केलं, सगळेच कपडे धुवून टाकले. भल्ला वांदा करून टाकला. मग काय आता हे वकिलाचे कपडे घालून जातं काय? तिथं गेल्यावर काढून टाकीन ना. अरे येते रे बा तात्या. किती वेळ चालले का उभा इथं आपण? अधिक याचाच आहे माणूस. आले नाव घेतात आले. नामदेवराव तंबाखू जुन्याची पुडी घ्या आणि बसा सगळे मांग. दे रे बा तंबाखू चुन्याची पोळी दे. काय होता ते? तुम्हीच टाइमपास करू राहिले इथं. मग काय उन्हीत नाही आम्हाला गहू उचलायला लावसान काय? होऊन जाते एखादा वयामानानुसार. बसा ना आता. आणि तुमच्या दोघांचं काय रे? एका जणानं चष्मा घातला, एका जणानं ते वकिलाचे कपडे घातले. अरे तुम्ही तिकडे गावाचे पोते उचलाले आहे म्हटलं, भराले आहे. हे काय होय, लग्नाला थोडी चाललो आपण. तिथं गेल्यावर काढून टाकीन. चला बसा पटकन. चला येतो मोहन शेठ बा. काळजी घ्या, भरपूर सारं पाणी प्या. उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळी लागली तर पांड्याला बंद नका करू बा, चालू ठेवा. आमचे वांदे पडते मग तंबाखू बघण्याचे. झाडाची सावली आहे आणि झाडाखाली आपला पांडेला आहे. आता खाली ऊन लागते. एखादा छोटासा कूलर पांटेल्यात लावून घे ना. लावाच लागन, त्याच्याशिवाय काही जमन नाही. चला येतो मग साहेब. तात्या हे ट्रॉली धुवून ताण लागत होती. पुरे कपडे भरू आले म्हटलं मला. मी म्हटलं होतं का तुला नवीन कपडे घालून ये. पहिले सांगितलं होतं ना का गहू उचला लागते म्हणून. घ्या जरा हनुमान गिरे टाका. स्पीडनं चालू द्या गाडी. उन्हीच्या पहिले सगळं झालं पाहिजे. तात्याला म्हटलं गहू चांगला झाला. 5 एकरातनी 50 क्विंटल आणि दाना चांगला टपोरा आहे ना. पाणी खाल्लेलं आहे मालनी आहे. पाहा लागन घरच्यासाठी विचारून. का हो पाटील, मालगिल चांगला कडक आहे म्हटलं. आणि त्याच्यात हार्वेस्टर मशीन ना लवकर होऊन बी गेलं. पहा बरं, दाना सफा आहे पुरा. अरे ते रामा भाऊच्यानं माहित पडलं आम्हाला हार्वेस्टरचं. नाही तर आम्हाला काय माहित पडत होतं का ते? अरे पहिले मला सांग रे, कुकडे गाडी टाकू तर. अरे येऊ द्या ना तुम्ही, सरकीच येऊ द्या इकडे. अरे येऊ द्या ना इकडेच. येऊ द्या ना सरकी. डायरेक्ट पोत्यापाशी लावा. चला घ्या, चालू होऊन जा. कसं करू तात्या? हे पहिले जो गहू आहे तो भरून घेऊ पोत्यात. काही जे पोते शिवलेले आहे हे भरू ट्रॉलीत. अरे हे जे पहिले पोते भरलेले आहे ना गव्हाचे, हे पहिले ट्रॉलीत टाकून द्या. तिकडे खाली करते, इकडे 2 जण भरा. अधिक सोबत एक माणूस देतो मी. वसंतरावले देतो ना.
वसंतराव हो वसंतराव, एक काम करा तुम्ही, गती गती म्हटलं पोते भरणं चालू करून द्या गावाचे, तोपर्यंत हे भरते त्याच्यात आणि खाली करून येते. जेवढे होईल तेवढे होईल, मग तिकून आल्यावर हे मदत करते तुम्हाला. बरं तसं म्हणसान तसं. सांगू राहिलो ना समजावून का मे महिन्यात लावा लागते म्हणून कूलर. हा तू सांगू राहिलो आता कान्सॉल सेटिंग चाले. बिल काय तू भरता का रे? हा का मला भरा लागते बिल? लावून दिला का आता मार्च महिन्यापासून कूलर तर चालते मग तो मे महिन्यात खतम झाल्यावर. आणि तू काही समजावून नाही सांगत का हो त्याला? तो तर रात्रीच म्हणे कूलर लावतो म्हणे. मला कूलर जमत नाही तसं लावणं. मे महिन्याशिवाय कूलर नाही लावला पाहिजे. बिल कोण भरा? हा मस्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत कूलर राहते, त्याला बनच नाही होतो. कूलर पुरा झंगाटला ना बाबा. हा आता नवीन घे ना. हा तेच चालू आहे. कंडेन्सर बदलवला, ताट्या बदलवले का बस. कलर मारून ठेवून देता आणि पुढच्या वर्षी काढता पुरा झंगाटला तो आता. अरे विकत थोडी घेतलेला आहे तो, अंदानात आलेला वय. याच्या एकूण काय होते घे ना. त्याला तर किती दिवसाची म्हणून राहिली दुसरा कूलर घ्या. हा त्यालाच रिपेअर करते, थोडा ठीकठाक करते, कलर मारते, झाला म्हणते हात सुद्धा. हवाने फेकत ना काही येतो, बिल तेवढंच येते. चांगलाच आहे म्हटलं तो कूलर, काहीच नाही झालं त्याला. हवा तर फेकून आला ना तो, पुरा खतम झालाय तो. काही चालू नाही उराला, हवाने फेकून आला, झालं खतम झाला तो. ह्या वेळेस नवीनच घ्या लागते. त्यापाशी पैसे असाल तर तू घे. हा मी तर हात चालू देणार आहे. चल बस बरं येते थांब ना, कूलर तर सुद्धा करू दे. लहान राजा गरमी झाली काल, झोप नाही आली न काही नाही. आणि माझ्या घरचे काय माहित कसे झोपले, तर मला तर झोपच नाही आली. अरे तात्याचा गहू आणणं आहे ना, तर गहू पाहून घेऊ कसा आहे. तर आता माई आई म्हणे गहू पाहिजे म्हणे कसा आहे, आणि थोडासा सॅम्पल घेऊन येतो म्हणे. घरच्यासाठी गहू नाही पाहिजे काय? भाव विचारतो बरं काय आहे तर. मला घ्यायचा आहे गहू आपल्या घरच्यासाठी. बरं विचारतो ना. जा जा त्याच्यासोबत जा, गहू पाले. इथं टाइमपास नको करू. तो कूलर सुधार झाला तरी मे महिन्याशिवाय लावून देणार म्हटलं, एवढं लक्षात ठेव. मोठ्यात भर गहू आणतो पहिले दाखवाले. या वर्षी नवीन कूलर घेऊन घ्या. तो आता सडला पुरा खराब झाला, हवाने फेकून काही नाही. चल मोहनदा येतो म्हटलं तात्याचा गहू पाहून. घरच्यासाठी पाहिजे म्हणते. अरे माझ्या घरच्यासाठी पाहिजे, जरा सॅम्पल आणजो बरं. अरे मोहनदा एखादा कूलरवाला आला तर सांगजो बरं फोन लावून. हा कूलर पाहिजे राजा घरच्यासाठी. मला घ्यायचा आहे ना, तात्याला घ्यायचा आहे, लय जणांना घ्यायचा आहे. अरे आला तर सांगीन मग. आपलं त्याच्यासारखं काम नाही आहे म्हटलं का वस्तू पाहिजे घेत नाही, आपण घेतो. हा जा तुम्ही. अरे आठवणी आणजो रे बा सॅम्पल. हा बिंदास राहतो, आणतो. तात्या बसू कुठं आम्ही? बसायला तर जागा नाही आहे आता. पोत्यानंच घेऊन घेतली जागा. जागा नाही, थांबा बरं. कपडे घाला लवकर, दोघांच्या दोघे पहिले कपडे घाला. उन्हाची झाप घीप लागली तर मला दवाखान्यात नाही लागत. लवकर कपडे घाला, जास्त बावडे दाखवायचा शोक आला का तुम्हाला? अरे तात्या खराब होते ना कपडे म्हणून. घाला रे कपडे घाला, उन्हीची झाप घीप लागल ना, बसन बोंबलत तब्येत खराब होईल. लवकर घाला ते कपडे. कपडे खराब झाले तर धुवून घे जा. लवकर कपडे घाला. एक काम करा तुम्ही दोघे जण समोर होऊन जा मुंड्यावर, आणि त्या दोघायले पोत्यावर बसवतो. तुम्ही दोघे जण पोत्यावर होऊन जा, बसून जा. पडत नाही ते पोते, बरोबर फिट लागले. पण जर ते पोते घसरले आणि काही जीवाचं कमी जास्त झालं तर आमच्या? तुम्ही वा तात्या समोर, आम्ही येतो दोघे जण पैदल, आणि ह्या दोघायले तुम्ही घेऊन जा. तसं करता का? मग तसं करा. आता तिकून येशील तर माझी बुलेट गाडी घेऊन येतो म्हणे. हा आयजा देवानंद भाऊन पाटील, येतो मी जरा खाली करून येतो पोते. हे कायले आले रे बा दोघं जण थैली घेऊन? तात्या गहू इकाचा आहे का म्हटलं? गिराईक आहे आपल्यापाशी चांगल्या भावात. नाही तर काय एवढा मोठा घरी खाणार आहे का मी इकासाठीच? आता उद्या नाही तर परवा मार्केटात घेऊन जातो सारखा. गिराईक आहे म्हटलं आमच्यापाशी 4-5 जण. म्हणत असा हिशोबात लावत असा तर मग घेऊन येतो दाखवायला गहू. नाही तर मग एक काम करा, त्या थैलीतनी म्हटलं सॅम्पल देऊन द्या, त्याला दाखवतो. जर माल पसंत आला तर डायरेक्ट घेऊन येतो घरापर्यंत. काय आहे तर बोलून घ्या तुम्ही. मला येऊ दे पहिले हे खाली करून, मग बोलू आपण ह्या विषयावर. चला हो तात्या, इथंच उशीर करता का? ऊन तपते ना मग. अरे जाऊ द्या हो तात्या, ऊन तपू राहिली. अरे काय एकटेच भरू राहिले का गहू? एखादा माणूस तर मागा. काय वसंतराव तुम्ही बी